आता पुढची तयारी कामिनी. आई तू म्हणतेस म्हणून ठीक आहे, पण तुला खरंच वाटतं की हिला झेपेल? का नाही झेपणार? खरे जे काही करतोय ते तिच्यासाठीच करतोय ना. मग आणि हे काही इतकं अवघड नाहीये, सोपं तर आहे. ती काय नुसती बसून खाणार का? स्वतः धडपड करणारच नाही का? कधी या सगळ्या गोष्टी चालवायला शिकणार आहे ती? बघितलंस, तू तिला आता इतके टोमणे मारलेस, तिला काय फरक पडला? आणि तू तिच्याकडून अपेक्षा करतेस? आई, त्यापेक्षा आपण दुसरा कुठला तरी ऑप्शन बघूया प्लीज. अगं रागिणी, आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये, कळलं ना? आणि ही गोष्ट बाहेर जाऊन कोणाला सांगण्यासारखी पण नाहीये, त्यामुळे माणूस विश्वासातला हवा. त्यामुळे अनेकालाच हे सगळं करावं लागलं. अल्लड आहे ती, पण इतकी मूर्ख पण नाहीये. करेल ती, करेल. मला वाटतंय ना करेल. इनफ इज इनफ गाईस. काय चाललंय हे? हा काय मला इरिटेट करून टाकले. काय बोलताय तुम्ही? माझ्या तोंडावर मला इडियट बोलताय. कॅन यू अंडरस्टँड दॅट? आणि मी जे ठरवलं ना ते असं करते. मी बोलले ना मी करणार, तर मी करणार. अनुबाळा, तुला हे काम जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. तुला अन्नपूर्णा महाजनची मोठी नात असल्याचं भासवायचंय, कळतंय? सो व्हॉट, इट्स इझी फॉर मी. ठीक आहे, मग ते इझी आहे ना. दाखव ना जरा, बोलून दाखव. दाखव प्लीज प्लीज. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करायचं ठरवलंय का? विसरू नका, अनिका महाजन इज द ग्रेट. मी ठरवलं ना ते करते. उगाच अंडर एस्टिमेट करताय. आय जस्ट डोंट लाईक इट. नाही ग, हे असं काही मी करत नव्हते. ही तुझी आई, ती उगीच म्हणत होती की हे हिला जमेल की नाही वगैरे. म्हणजे समजा तुला काही जमणार नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी मला सांगता आलं असतं, म्हणून म्हणत होते हिच्यामुळे. आई, सरडा पण एवढ्या लवकर रंग नाही बदलत ग. तू पटकन चेंज होतेस अशी. तू स्वतःच म्हणालीस ना की आपल्याकडे ऑप्शन नाहीये म्हणून हिला सांगायचंय. विसरलीस? रागिणी, गप्प बस. सांगितलं तुला मी, ती करते ना ती. करू देत तिला. मग हा तू करशील बा. अंडर एस्टिमेट करतात ना? नाही, करा करा. यू आर ओपन फॉर दॅट. बट आय विल ऑल्सो प्रूव्ह इट टू यू. गिव्ह मी सम टाइम. करेल.